पहा मित्रांनो, रेल्वे चालली। ती रेल्वे दिसते का तुम्हाला? रेल्वे ती चालली बघा, ती तशी झूम करून पहा। ते इथून चालली, ही इथं दिसायली। बाकी इकडे लांबच्या लांब आहे, त्या तिथं बोगदा आहे, त्या बोगद्यामधून चालली गेली ती पहा गेली। बघा तो हायवे आहे, मोठा हायवे तिकडला, हा जो दिसते ना हा हायवे आहे। आणि ही जी बिल्डिंग दिसते ही कृषी विद्यापीठाची बिल्डिंग आहे की नाही? जवळच कृषी विद्यापीठ, इतका मोठा अकोला आहे। हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सध्या मी एस टी बसमध्ये बसून आहो आणि आपल्या पुसदमध्ये आहो। इथून जायचं आहे आपल्याला अकोल्याला। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी आलो होतो इथं पुसदला आपल्या बसस्टँडवर आणि सध्या एस टीमध्ये बसून आहो। तर अकोल्याचा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहोत। मित्रांनो, आपण आहोत सध्या वाशिममध्ये। बघा जे पुढे दिसते ते वय आय लव वाशिम। आता वाशिमच्या बसस्टँडवर गाडी जाणारच आहे, हळूहळू चालली पुढे। काहीतरी आलं त्याच्यामुळं ते काय जायनं झालं पुढे, मला वाटतं पुढे बघा म्हशी आता पुढे, त्याच्यामुळे जायनं झाल्या म्हशी। एका काटानं चालायचं सोडून रस्त्याच्या मधोमध चालली। इकडं आहे पा पुढे ते आपलं बसस्टँड, एस टी बसस्टँड वाशिमचं। आता तिथंच चालली गाडी। हे पहा बसस्टँडमध्ये आल्या आल्या एवढ्या मोठ्या गाड्या उभ्या होत्या, तिथंशी गेल्या आता। तर मित्रांनो, पोहोचलो अकोल्यामध्ये। हे होय आपल्या अकोल्याचं बसस्टँड। आता मी जराशी माझं काम करतो। हे पहा अकोल्यात बदल झाले बरेच काहीतरी। चला तर आता भेटू तुम्हाला थोड्या वेळात। पोहोचलो सध्या मित्राच्या रूमवर आणि समजा जे घरून डब्बा वगैरे आणला होता ते तर खाल्ला। आता संध्याकाळचं जेवण पण समजा राहिलं बाकी, तर संध्याकाळचं जेवण जेवायला जायचं आहे। समजा एका मेसवर जायचं आहे। तर समजा इथं जे मित्र राहतं ते आपल्याला घेऊन जाणार होतं मेसवर जेवायसाठी। आणि माहीत आहे समजा मी अकोल्यामध्ये आलो जवळपास मला वाटते 2020मध्ये होतो मी इथंशी अकोल्यामध्ये शाळा शिकाय कॉलेजला होतो। आणि आता समजा चालू आहे 2024, तर जवळपास समजा 3 ते 4 वर्ष झाले मी म्हणजे आज आलो। 4 वर्षाच्या नंतर, 3 वर्षाच्या नंतर आज आलो आणि येऊन पाहिलं अकोला बराच बदलला, बराच एकदम असा उड्डाणपूल झाला तिथून। समजा अकोल्याचं जे अशोक वाटिका नावाचा एक समजा चौक होता, तिथून असा एक चांगला उड्डाणपूल झाला। पहिले नव्हता तिथं, तेव्हा मला वाटते काम पण चालू झालेलं नसेल तेव्हा। तर आता चांगला मस्त असा मोठा उड्डाणपूल। त्या उड्डाणपुलाला नाव दिलं पहा टावर चौक, असं समजा टावर चौकाकडे जाणार तो उड्डाणपूल आहे। म्हणजे मला वाटते ते सरळ रेल्वे स्टेशनकडे जाईल तो उड्डाणपूल। रेल्वे स्टेशन पण आहे अकोल्यामध्ये, बरंच मोठं आहे अकोल्यामध्ये रेल्वे स्टेशन। आणि म्हणजे इथं आल्या समजा अकोल्यामध्ये म्हणजे जिथंशी बसस्टॉप आहे त्याच्या अलीकडंच आल्या एकदम सगळ्या जे जुन्या आठवणी होत्या एकदम अशा ताज्या झाल्या। लय भारी वाटलं की अरे वा, म्हणजे 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर आपण जिथं शिकलो तिथंशी परत आलो। म्हणजे जे जुन्या आठवणी होत्या ते असं वाटलं यार पहिल्या काळातच आल्यासारखं। म्हणजे आता ते दिवस नाही राहिले, पण वाटलंच असं लय भारी। आणि समजा मग उतरल्या पहिले आपल्या कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये पाहिलं कॉलेज पण बरंच बदललं। जे की समजा मी ब्लॉगिंग चालू करायच्या अगोदर समजा कॉलेज करायचो ना, मग आता नंतर काय ते कॉलेजमध्ये चालला नाही मोबाईल आपला, त्याच्यामुळं मग काय कॉलेज दाखवलं नाही। पण कॉलेज बरंच बदललं, पहिल्यापेक्षा जास्त बदललं। मग कॉलेजचं काम वगैरे झालं, मग म्हणलं का यार फिरावं का बा, जराशी दाखवावं का। तर काय म्हणजे पोटात निवाशी भाकर पण नव्हती, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या। पहिले इथंशी आलो रूमवर, हातपाय धुतले, फ्रेश वगैरे झालो। थोडासा डब्बा शिल्लक होता जे घरून आणला होता ते डब्बा खाला, गुचकी पण लागले। आणि आसपास नजारा दाखवतो तुम्हाला, लयच भारी आहे पाहायसाठी। हे पहा असं आहे अकोला, असं आहे वातावरण सध्या इथलं। असं आभाळ आहे। आणि हे पहा अशा मोठमोठ्या बिल्डिंग आता
इथं या घरावर हे बघा ते सौर ऊर्जेचं पण आहे, म्हणजे पाणी लाईट म्हणजे असं बऱ्याच घरावर सूर्य ऊर्जेचं आहे ते प्लेट. हे बघा तिकडं 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 बराच मोठा. इथूनच आपल्या जवळून रेल्वे पण जाते. आत्ता काय म्हणजे जाईन झाली, पण जेव्हा जाते तेव्हा आवाज येते, चांगलाच आवाज येते. तिथंशी पुडी एकदम पुडी आहे ना अकोल्याचं फेमस, म्हणजे अकोल्याच म्हणजे ऑल इंडियामध्ये म्हणा, ऑल महाराष्ट्रामध्ये म्हणा, तिथंशी आहे. तिथंशी मागं एकदम तिथंशी जास्त दूर पण नाही अकोल्याचं कृषी विद्यापीठ आहे. म्हणजे अकोल्याचंच पण आपल्या ऑल महाराष्ट्रामधलं कृषी विद्यापीठ तिथं आहे. जवळ खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठी आहे ती. मी गेलो होतो जेव्हा इथेशी कॉलेजमध्ये होतो तेव्हा तिथं पण गेलो होतो. तिथं बऱ्याच डाव गेलो होतो. तिथं ग्राउंड पण होतं. तिथंशी चांगलाच फिरलो. त्या ग्राउंडमध्ये समजा प्रॅक्टिस केली, रनिंगची प्रॅक्टिस केली, बरंच काय केलं या अकोल्यामध्ये. हे पहा अकोल्यामध्ये भक्कम मोठमोठाल्या उंच उंच अशा बिल्डिंग हाता. आणि म्हणजे असं मी समजा आता अकोल्याची मेन सिटी जी आहे ते त्या बाजूला आहे, तिकडं अशी इकडं आहे मेन सिटी, तिकडं आहे. तर हे समजा एक गावासारखं आहे, एरिया आहे हे. तर इथून पहा असं तिकडं बऱ्याच लांब लांब अशा म्हणजे झोपडपट्टीसारखा काही प्रश्नच नाही, हे खूपच लांबच्या लांब आहे असं. आणि बिल्डिंग इथं बाप तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. एका घरावर पहा सूर्य आहे बनलेला. हे पहा सूर्य भारी दिसते की नाही सूर्य. आपल्या या बाजूला आता तुम्ही पाहिले हे पश्चिम दिशा होय, आणि इकडं हे पूर्व दिशा आहे, इकडून सूर्य निघते. आणि याच बाजूला तिथंशी एकदम झाडं दिसते. तर थांबा दाखवतो तुम्हाला. तिथंशी झाडं आहेत ना, तिथंशी आहे आपली कृषी युनिव्हर्सिटी. हे जे झाडं दिसतात ना नारळासारखे, हेच आहे कृषी युनिव्हर्सिटी म्हणजे कृषी विद्यापीठ. आणि इथं पहा इथं हे पोरं समजा आता पोलीस भरतीचा टाईम आहे, तर हे पोरं गोळा फेक करायले, समजा गोळा फेकायलेत. मोठा समजा 7-7.5 किलोचा काहीतरी गोटा असते, तो गोल गोल गोटा राहते. तर फेकते तर पोरं प्रॅक्टिस करते. तर मग पोलीस भरतीच्या जेव्हा समजा फिजिकल असते तेव्हा यांची ते टेस्ट असते. तेव्हा या मुलाचा बराच दूर गेला गोळा, म्हणजे रेषेपर्यंत टेकलाच जवळपास तिथं. आता तिकून एक मुलगा फेकते. हे बघा तो मुलगा जिथं उभा आहे तिथून तर या मुलापर्यंत अशी आउट ऑफ आहे यांची.